तर पुणे जिल्ह्यामध्ये पुणे नगर रस्त्यावर एक शिक्रापूर नावाचं फार प्रसिद्ध गाव आहे. त्या गावाने एक अत्यंत कौतुकास्पद निर्णय घेतला, तो म्हणजे दशक्रिया विधीमध्ये पुढाऱ्यांना बोलू न देण्याचा. मित्रांनो, राजकीय पुढाऱ्यांना लग्न कमी पडत होते की काय? स्वतःची राजकीय ब्रँडिंग अंत्यविधी तसेच दशक्रिया विधीमध्येही लांबच लांब रटाळ भाषणे टाकून करू लागले होते. हा प्रश्न फक्त एका गावापुरता, एका तालुक्यापुरता, जिल्ह्यापुरता मर्यादित नसून मला असं वाटतं की हे राज्यभर असेल. काही काही ठिकाणी तर जेवढ्या वेळाचं प्रवचन असतं त्याच्यापेक्षाही जास्त वेळ राजकारण्यांची भाषणे चालतात. लोकांना सकाळच्या कामांची गडबड असते, पाहुणे रावळे लांबून आलेले असतात, महिलांना घरी जाऊन कामं करायची असतात, काही लोक जास्त वेळासाठी उभे राहू शकत नाही. राजकीय पुढाऱ्यांमध्ये एखादी वक्तृत्व स्पर्धा असल्यासारखी लांबच लांब भाषण टाकण्याची चढाओढ लागते. वेळ काय, प्रसंग काय, असा एकही सण राहिला नाही की जिथे पुढारी स्वतःची प्रसिद्धी करत नाहीत. त्याच्यात या भाषणांमध्ये समजा एखाद्याला 8-9 जणांना भाषणाची संधी दिली, 1-2 जणांची संधी राहून गेली किंवा त्यांचा नामोल्लेख राहून गेला, तर ते पुढारी ज्या घरातील दशक्रिया विधी आहे त्या लोकांवर नाराज होतात. अरे म्हणजे त्यांचं दुःख राहिलं बाजूला, त्यांनी तुमच्याच पुढे करत बसायचं. त्यामुळे आता या गावाने घेतलेला निर्णय अत्यंत कौतुकास्पद आहे आणि इतर अनेक गावांनी याचे अनुकरण करण्याची खरंच गरज आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्र्याचा दशक्रिया विधी त्यांनी घरातल्या घरात केला. मात्र आपल्याला गाव जेवून घालायचं असतं. 4-5व्या दिवशी ती लोक कामाला लागली. आपण मात्र घरात काळा चहा सोडून काहीच करत नाही. खरंच तरुणांसह ज्येष्ठ मंडळींनी या सर्व गोष्टींचा विचार करायला पाहिजे. आणि आपल्याला काय वाटतं, काळानुसार असून कोणते सकारात्मक बदल आपल्या समाज रचनेमध्ये झाले पाहिजे ते आपण कमेंटमध्ये व्यक्त व्हा. धन्यवाद.